आई, मी माहेरी चालले आहे. माझ्या भावाच्या लग्नाची शॉपिंग करायची आहे. त्यामुळे माझ्या मम्मीने मला बोलावले आहे. एक सुंदर साडी नेसून वर्षा तिच्या खोलीतून बाहेर येत तिच्या सासूला सुरेखाताईंना म्हणाली. यावर सुरेखाताई म्हणाल्या, तू तर 3 दिवसांपूर्वी माहेरहून आली होतीस आणि आज पुन्हा माहेरी चालली आहेस. वर्षा म्हणाली, हो आई, त्याचे काय आहे ना, माझी धाकटी बहीण माहेरी आली आहे. तिचे सासर दूर आहे, त्यामुळे ती सारखी माहेरी तर येऊ शकत नाही ना. त्यामुळे माझ्या आईने आजच शॉपिंग करण्याचा प्लॅन बनवला. सुरेखाताई म्हणाल्या, ते ठीक आहे, पण तुझ्या सासरबद्दल सुद्धा काही जबाबदाऱ्या आहेत आणि तुला ठाऊक आहे ना, मला संधिवात आहे. चालताना फिरताना मला खूप त्रास होतो आणि अशा अवस्थेत मला घरातील कामे अजिबात होत नाहीत. यावर वर्षा म्हणाली, मग आई, तुम्हाला काम करण्याची काय गरज आहे? जाऊबाई आहेत की, त्या करतील ना स्वयंपाकाचे काम. तिचे बोलणे ऐकून सुरेखाताईंची मोठी सून आरती स्वयंपाक खोलीतून बाहेर आली आणि रागाने म्हणाली, काय ग वर्षा, मी ह्या घरची कामवाली आहे का? मी म्हणजे दिवसभर काम करत राहायचे आणि तू वाटेल तेव्हा तुझी बॅग उचलून माहेरी निघून जायचे. हे बघ, ते काही नाही, गुपचूप ती बॅग ठेव आणि चल माझ्यासोबत घरातील कामे करायला. वर्षा रागाने म्हणाली, अजिबात नाही, मी आता कोणतेही काम करणार नाही. मला माझ्या मम्मीने बोलावले आहे तर मी जाणारच. सुरेखाताई म्हणाल्या, हे बघ वर्षा, आरती बरोबर बोलत आहे. जशी ती ह्या घरची सून आहे तशीच तू सुद्धा आहेस. मग तिनेच सकाळ संध्याकाळ स्वयंपाक खोलीमध्ये का सांभाळायचे? वर्षा म्हणाली, अहो आई, एक दिवस जर जाऊबाईंनी काम केले तर आभाळ कोसळणार नाही. आपल्या धाकट्या जावेचे बोलणे ऐकून आरती रागाने म्हणाली, ही एका दिवसाची गोष्ट नाही, तर हे तुझे रोजचेच आहे. रोजच काम चुकारपणा करतेस आणि काही ना काही बहाणा बनवून तयार होऊन बाहेर निघून जातेस. वर्षा म्हणाली, अरे चा, तर असे आहे होय, म्हणजे मी माझ्या माहेरी जाते म्हणून तुम्ही माझ्यावर जळताय तर. पण आता माझ्या माहेरचे मला बोलावता तर मला जावेच लागणार ना. सुरेखाताई म्हणाल्या, पण वर्षा, घरातील कामे तर तुला सुद्धा करावी लागतील. सासूचे बोलणे ऐकून वर्षा मोठ्या आवाजात म्हणाली, घरातील सगळी कामे तर मीच करते. आता काय कामासाठी माझा जीव घ्याल का? आरती म्हणाली, ठीक आहे सासूबाई, आता मी सुद्धा ठरवले आहे की मी देखील एकटी घरातील कोणतेही काम करणार नाही. असे बोलून आरती तिच्या खोलीमध्ये निघून गेली. वर्षा म्हणाली, ठीक आहे, करू नका, पण मी तर आज माझ्या माहेरी जाणारच. असे बोलत वर्षाही घराबाहेर निघून गेली. सुरेखाताई त्या दोघींकडे दंग होऊन पाहत होत्या. सुरेखाताई आणि कृष्णकांतराव यांना विकास आणि आनंद अशी 2 मुले होती. मोठ्या मुलाच्या बायकोचे नाव आरती आणि धाकट्या मुलाच्या बायकोचे नाव वर्षा होते. विकास त्याच्या वडिलांचे किराणा मालाचे दुकान सांभाळत होता, तर आनंदला दुकानावर बसण्याची काही आवड नव्हती. तो एक विमा एजंट होता, पण त्यामधून त्याची जास्त कमाई होत नव्हती. त्यामुळे त्याचे सरकारी नोकरीसाठी प्रयत्न चालू होते. काही वेळाने सुरेखाताईंचे पती कृष्णकांतराव घरी आले आणि खुर्चीवर बसत म्हणाले, सुरेखा, आज मला खूप थकल्यासारखे वाटत आहे आणि आज आनंद दुकानावर का गेला नाही? सुरेखाताई म्हणाल्या, त्याला दुकान सांभाळायला आवडत नाही, त्यामुळे सरकारी नोकरीसाठी त्याला पेपरची तयारी करायची आहे असे बोलला होता. कृष्णकांतराव म्हणाले, आता कोण समजावणार ह्या मुलाला की सरकारी नोकरी मिळणे एवढे सोपे नाही आणि दुकानावर विकासला सुद्धा त्याची गरज असते. सुरेखाताई म्हणाल्या, अरे देवा, तिकडे धाकट्या मुलाला दुकानावर बसायचे नाही आणि इकडे त्याच्या बायकोला घरातील कामे करायची नाहीत. कृष्णकांतराव म्हणाले, बरं सुरेखा, ऐक ना, मला खूप भूक लागली आहे, सुनबाईला सांग मला जेवण वाढायला. तेव्हा सुरेखाताई स्वतः उठल्या आणि स्वयंपाक खोलीत जाऊ लागल्या. त्यांना संधिवात असल्यामुळे त्यांचे पाय खूप सुजले होते, त्यामुळे चालताना त्यांना त्रास होत होता. त्यामुळे कृष्णकांतराव म्हणाले, अगं सुरेखा, सुनबाई कुठे आहे, तिला सांग ना जेवण वाढायला. सुरेखाताई म्हणाल्या, अहो, आज कोणी स्वयंपाकच बनवला नाही तर. तुमची धाकटी सून नेहमीप्रमाणे तयार होऊन बाहेर निघून गेली आणि तिचे पाहून मोठ्या सुनेने सुद्धा काम करण्यास नकार दिला आहे. हे ऐकताच कृष्णकांतरावांनी आपल्या मोठ्या सुनेला आवाज दिला. आवाज ऐकून आरती लगेच बाहेर आली. तेव्हा कृष्णकांतराव तिला म्हणाले,
सुनबाई, हे काय चालू आहे? तू आज स्वयंपाक बनवण्यास नकार दिलास? अगं बाळा, तिला एक समजत नाही, पण तू तर समजूतदारपणे वागायला हवे ना. आरती म्हणाली, अहो बाबा, मीच नेहमी समजूतदारपणा घ्यायचा का? मला सांगा, हे आणखी किती दिवस चालणार आहे? दिवसभर त्या स्वयंपाक खोलीत मीच का राबायचे? तुमच्या धाकट्या सुनेच्या हाताला काय मेहंदी लागली आहे का? आणि वरून दुकानातही दिवसभर माझाच नवरा काम करतो आणि कष्ट करून हे घर चालवतो. मला सांगा की घर खर्च करण्यामध्ये थोडासा हातभार आपणही लावावा, असे भाऊजींना नाही का वाटत? त्यांचे हे कर्तव्य आहेच ना. आम्ही दोघे नवरा बायको नोकराप्रमाणे कामाला झुंपलेलं असतो. कृष्णकांतराव म्हणाले, तू बरोबर बोलत आहेस सुनबाई. मी त्या दोघांना याबद्दल बोलेन, पण आता तू आधी स्वयंपाक बनव. मला खूप भूक लागली आहे आणि मला दुकानावर विकाससाठी सुद्धा टिफिन घेऊन जायचं आहे. आरती स्पष्ट शब्दात म्हणाली, मी सुद्धा आता तेव्हाच काम करेन जेव्हा ह्या अडचणींवर तुम्ही काहीतरी उपाय काढाल, पण त्याआधी मी घरातील एकही कामाला हात लावणार नाही. एवढे बोलून ती तिच्या खोलीमध्ये निघून गेली. मोठ्या सुनेचे वागणे पाहून कृष्णकांतराव आणि सुरेखाताई दंग झाले होते. तेव्हा सुरेखाताईंनी खूप मुश्किलीने सर्वांसाठी स्वयंपाक बनवला, पण आता कृष्णकांतरावांना गप्प राहणे योग्य वाटले नाही. संध्याकाळपर्यंत धाकटा मुलगा आणि सून दोघेही घरी आले होते आणि मोठा मुलगा विकाससुद्धा दुकानातून परत आला होता. कृष्णकांतरावांनी दोन्ही मुलांना बोलावून घेतले तेव्हा दोघेही पटकन वडिलांच्या खोलीमध्ये आले आणि म्हणाले, काय झाले बाबा, तुम्ही का बोलावलेत? कृष्णकांतरावांनी दोघांना त्यांच्याजवळ बसण्यास सांगितले. ते म्हणाले, आनंद, आता तुला सुद्धा तुझी जबाबदारी समजायला हवी. आनंद म्हणाला, म्हणजे मी समजलो नाही बाबा. कृष्णकांतराव म्हणाले, तुझा मोठा भाऊ एकटाच किती दिवस घर चालवणार? मी विचार करतोय की आता लवकरात लवकर वाटणी करावी, जेणेकरून रोजची भांडणे तक्रारी संपतील. विकास म्हणाला, पण बाबा, मला असे नाही वाटत की वाटणी करून समस्या सुटेल. मला तर असे वाटते की घरातील सर्व लोकांना आपापली जबाबदारी किंवा कामे समजायला हवीत आणि सर्वांनी मिळून कामे केली तर सर्व काही ठीक होईल. तेव्हा जवळच बसलेल्या सुरेखाताई म्हणाल्या, अरे, जर ह्या लोकांना आपापली जबाबदारी समजली असती तर मग आणखी काय हवे होते? पण ह्या घरामध्ये तर प्रत्येकजण आपापल्या मर्जीचा मालक आहे आणि तू कुठवर तुझ्या धाकट्या भावाचा कुटुंब सांभाळणार आहेस? हे ऐकताच जवळच उभी असलेली त्यांची धाकटी सून म्हणाली, आई, असे काय केले आहे त्यांनी आमच्यासाठी? आमचे आम्ही कमावतो आणि खातो, तरीसुद्धा दिवसभर टोमणे ऐकतो. मी तर म्हणते, करून टाका घराची वाटणी, रोजची किटकिट तर जाईल आमच्या मागची. वर्षाचे बोलणे ऐकून आरती म्हणाली, हो हो, मला सर्व ठाऊक आहे. तू तर हाच विचार करून घराची वाटणी करायला तयार झाली आहेस, जेणेकरून तुला आईबाबांची जबाबदारी घ्यावी लागणार नाही, म्हणजे त्यांचा सर्व भार मीच एकटीने उचलावा. पण आता मीही ठरवले आहे की मी यापुढे त्यांचे कोणतेही काम करणार नाही. इतके दिवस करत आले तेवढे पुरेसे आहे. मी पण एकटीने सासू सासऱ्यांना सांभाळण्याचा काही ठेका घेतला नाही. मग काय, दोन्ही जावांमध्ये बरीच वादावादी झाली. तेवढ्यात विकास मोठ्या आवाजात म्हणाला, आरती, तुझी हिंमत कशी झाली माझ्या आईवडिलांना भार म्हणण्याची? तर आनंद म्हणाला, दादा, आईबाबा माझ्यासोबत राहतील. शेवटी आईबाबांना सांभाळणे हे माझेही कर्तव्य आहेच की. एवढे बोलून तो त्याच्या खोलीत निघून गेला. त्याच्या पाठोपाठ वर्षाही पाय आपटत गेली आणि रागाने म्हणाली, माझे बोलणे कान उघडे ठेवून नीट ऐका. मी तुमच्या आईवडिलांना माझ्यासोबत अजिबात ठेवून घेणार नाही. आनंद म्हणाला, हे बघ वर्षा, ते माझेही आईवडील आहेत. त्यांनी मला जन्म दिला आहे, त्यामुळे म्हातारपणात त्यांना सांभाळणे माझे कर्तव्य आहे. तू म्हणतेस म्हणून मी त्यांना म्हातारपणात असेच सोडून देऊ शकत नाही. वर्षा म्हणाली, ते काही मला ठाऊक नाही. मी फक्त तुमच्यासोबत राहू शकते. बाकी या घरामध्ये कोणी राहू देत, ना राहू देत, जगू देत किंवा मरू देत, त्यांच्याशी माझा काडी मात्र संबंध नाही. आनंद रागाने म्हणाला, वर्षा, तू तुझे लिमिट क्रॉस करत आहेस. हे बघ, आता ह्या विषयावर मला वाद घालायचा नाही. माझे बोलणे तुला ऐकावेच लागेल. वर्षा म्हणाली, अजिबात नाही. मी सांगितले आहे, मी तुमच्या आईवडिलांसोबत एक क्षणसुद्धा राहू शकत नाही. तिचे बोलणे ऐकून आनंदने वर्षाच्या कानशिलात ठेवून दिली. त्यामुळे वर्षा खूप भडकली आणि रागाने म्हणाली, तुझ्या आईबापासाठी तू माझ्यावर हात उचललास, हे काही तू योग्य केले नाहीस. आता मी तुला पाहून घेईन. असे बोलून तिने एका बॅगमध्ये तिचे कपडे भरले
आणि तिच्या माहेरी निघून गेली. तिथे पोहोचल्यावर तिने डोअरबेल वाजवली. वर्षा दरवाजात रडत उभी होती. तिच्या बाबांनी दरवाजा उघडला आणि पाहिले तर त्यांची मुलगी दरवाजाबाहेर रडत उभी होती. ते म्हणाले, "अगं वर्षा, तू ह्या वेळ इथे? सर्व काही ठीक तर आहे ना?" तेवढ्यात तिची आईसुद्धा तिथे आली आणि म्हणाली, "काय झाले बाळा, तू का रडत आहेस?" बाबा म्हणाले, "अगं तिला आत तर येऊ देत." वर्षा आत आली आणि आईच्या गळ्यात पडून रडू लागली. ती म्हणाली, "आई बाबा, तुम्ही माझे लग्न असल्या कसल्या घरात लावून दिले? काय झाले ते तरी सांग." तेव्हा वर्षा म्हणाली, "आता काय सांगू बाबा मी तुम्हाला? दिवसभर त्या घरात काम करून माझ्या अंगात त्राण उरत नाही. तरीसुद्धा माझ्या सासरची मंडळी मला ऐकवत असतात. मला टोमणे मारण्याची एक संधीसुद्धा सोडत नाहीत ते. आणि वरून माझा नवरा म्हणतो, जर ह्या घरात राहायचे असेल तर तुला सासू सासऱ्यांची सेवा करावीच लागेल." हे ऐकताच तिची आई म्हणाली, "अरे देवा, माझ्या लेकीला कामवाली बनवून ठेवली आहे की काय त्या लोकांनी?" वर्षा पुढे म्हणाली, "आता तुम्हीच सांगा, मी दिवसभर कामे करायची की सासू सासऱ्यांची सेवा करायची? आणि जेव्हा मी त्यांची कामे करायला नकार दिला तेव्हा तुमच्या जावयाने मला मारहाण करून धक्के मारून घराबाहेर काढले." मुलीच्या तोंडून असे शब्द ऐकताच वर्षाच्या आईबाबांना खूप राग आला. तिचे बाबा म्हणाले, "काय? त्यांची ही हिंमत?" आई म्हणाली, "खरे तर आपल्याच मुलीची चूक आहे. निमूटपणे त्यांचे सर्व काही सहन करत राहिली. त्यांच्याशी कधी मोठ्या आवाजात बोलली नाही आणि म्हणूनच त्यांची हिंमत वाढत गेली." वर्षा म्हणाली, "मग आई, मी काय करायला हवे होते? मी तर हा विचार करत होते की कसेही करून माझा संसार व्यवस्थित चालावा. पण..." तिचे बोलणे अर्धवट थांबवत वर्षाची आई म्हणाली, "लग्नाच्या आधी तर ते लोक म्हणत होते, आम्ही आमच्या सोनेला मुलीसारखे वागवू, आणि तेच लोक तुला आज त्रास देत आहेत, मारहाण करत आहेत. पण बाळा, आता तू अजिबात काळजी करू नकोस. तू खूप त्रास, दुःख सहन केलेस. आता तू तुझ्या आईवडिलांच्या घरी आहेस. आम्ही त्या लोकांना पाहून घेऊ." तिकडे वर्षा घर सोडून निघून गेली हे समजल्यावर तिचे सासू सासरे काळजीत पडले. विकास म्हणाला, "काय गरज होती तुला तुझ्या बायकोवर हात उचलण्याची?" आनंद म्हणाला, "मग मी काय करायला हवे होते दादा? अरे तिने मला स्पष्ट सांगितले की तिला माझ्या आईवडिलांसोबत राहायचे नाही. दादा, आतापर्यंत मी तिचा आगाऊपणा सहन करत आलो होतो. तिला कधीच काही बोललो नाही, पण आज तिने आईबाबांबद्दल जे काही बोलली ते मला अजिबात सहन झाले नाही." आनंदचे बोलणे ऐकून कृष्णकांतराव म्हणाले, "हे काही तू बरोबर केले नाहीस. आनंद, जा बरं आणि वर्षाला परत घेऊन ये." आनंद म्हणाला, "हे पहा बाबा, मी तिला आणायला अजिबात जाणार नाही. तिला इकडे यायचे असेल तर येऊ देत किंवा न येऊ देत, मला काहीही फरक पडत नाही." असे बोलून आनंद तिथून निघून गेला. पण कृष्णकांतरावांना आपल्या मुलाचा संसार मोडताना पाहू शकत नव्हते. त्यामुळे त्यांनी वर्षाच्या माहेरी जाण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी ते वर्षाच्या माहेरी पोहोचले तेव्हा त्यांना समोर पाहून वर्षाच्या वडिलांना खूप राग आला. कृष्णकांतरावांनी आपल्या मुलाच्या वागण्याबद्दल त्यांच्यासमोर हात जोडून माफी मागितली. तेव्हा वर्षाचे बाबा मोठ्या आवाजात म्हणाले, "हे मात्र तुमचे बरे आहे. आधी आमच्या मुलीला त्रास दिला आणि आता इथे माफी मागायला आला आहात. पण तुम्ही हा विचारच कसा केला की आम्ही आमच्या मुलीला पुन्हा त्या नरकात पाठवू म्हणून? ज्या तोंडाने आला होतात त्या तोंडाने परत जा." कृष्णकांतराव म्हणाले, "असे बोलू नका व्याहीजी. भावकीमध्ये आमचीही काही इज्जत आहे." त्यावर वर्षाची आई म्हणाली, "हा विचार तेव्हा करायला हवा होता जेव्हा तुमच्या मुलाने आमच्या मुलीवर हात उचलला होता, तिला मारहाण केली होती. ताई, वर्षाने तुम्हाला हे तर सांगितले की आनंदने तिच्यावर हात उचलला, पण हे सांगितले नाही की त्याने असे का केले. यामध्ये तुमच्या मुलीचा सुद्धा दोष काही कमी नव्हता." हे ऐकताच वर्षा डोळ्यात खोटे अश्रू आणत म्हणाली, "हे बघा बाबा, ऐकलेत का तुम्ही? एवढे सर्व होऊन सुद्धा हे लोक मलाच चुकीचे ठरवत आहेत. आजपर्यंत ह्या लोकांनी मला मारहाण केली. जर यांना वाटले तर उद्या माझा जीव घ्यायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाहीत हे लोक." आपल्या मुलीच्या तोंडून असे शब्द ऐकताच वर्षाचे बाबा म्हणाले, "हे पहा कृष्णकांतराव, आम्हाला काहीही ऐकायचे नाही. तुम्ही गुपचूप इथून निघून जा. आता आपण कोर्टातच भेटू." तरीसुद्धा कृष्णकांतराव हात जोडत पुढे म्हणाले, "पुन्हा एकदा विचार करा. मुलीच्या चुकांवर पांघरूण घालून तडकाफडकी मोठा निर्णय घेणे योग्य नाही. दोन्ही घरांचा लगाम तुमच्या हातात आहे. तुमच्या एका निर्णयामुळे दोन्ही घरे उद्ध्वस्तही होऊ शकतात किंवा पुन्हा एकत्रही येऊ शकतात." वर्षाची आई म्हणाली, "तुम्ही आमची काळजी करू नका.
आम्ही आमच्या मुलीचे घर पुन्हा बसवू शकतो. आणि हो, आमच्या मुलीला तुम्ही जी मारहाण केली आहे ना, त्याचा बदला तर आम्ही नक्की घेणार आहोत. आता निघा इथून. कृष्णकांतराव निराश होऊन आपल्या घरी परत आले. तेव्हा सुरेखाताई म्हणाल्या, अहो काय झाले? तुम्ही वर्षाला बरोबर घेऊन का आला नाहीत? कृष्णकांतराव म्हणाले, नाही सुरेखा, अगं सुनबाईने इकडे येण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. मी त्यांच्यासमोर हात जोडले, माफी मागितली, पण ना वर्षा इकडे यायला तयार आहे आणि ना तिचे आईवडील तिला पाठवण्यास तयार आहेत. आणि आता तर कोर्टात भेटू अशी त्यांनी धमकी दिली आहे. कोर्टात जाण्याइतपत मोठी ही गोष्ट नव्हती. त्यानंतर आनंदकडे पाहत सुरेखाताई म्हणाल्या, आनंद बाळा, आता तुलाच तिला मनवून इकडे घेऊन यावे लागेल. आनंद म्हणाला, आई, एवढी काळजी करण्याची गरज नाही. वर्षाला तिच्या माहेरीच राहू देत. मला अशा बायकोची गरज नाही जिला माझे आईवडील नको आहेत. आणि हो, कोर्ट केसचे म्हणाल तर त्यांना जे करायचे आहे ते करू देत. सुरेखाताई म्हणाल्या, हे बघ बाळा, अशा अहंकारामध्येच घरं उद्ध्वस्त होतात, संसार उद्ध्वस्त होतो. त्यामुळे आम्ही तुला समजावत आहोत की प्रकरण मोठे करण्याऐवजी ते आटोक्यात कसे येईल हे बघण्यात समजूतदारपणा आहे. आनंद म्हणाला, आई, आता प्रकरण कितीही वाढले तरी वाढू देत. आता जे होईल ते पाहता येईल. असे बोलून आनंद तिथून उठून निघून गेला. मागे उभे असलेली मोठी सून आरती हे सर्व ऐकत होती, पण ती काहीही बोलली नाही. दुसऱ्या दिवशी दुपारी जेव्हा विकास दुकानातून घरी जेवण करायला आला, तेव्हा आपल्या आईला कपडे धुवत असताना पाहून चकित झाला. त्याला समजले की नक्की काय प्रकरण आहे. तो रागाने त्याच्या खोलीमध्ये गेला आणि मोठ्या आवाजात म्हणाला, आरती, हे सर्व काय चालले आहे? आरती म्हणाली, का, काय झाले? असे काय केले आहे मी? विकास म्हणाला, तुला आईबाबांचे कपडे धुवायला काय झाले? का धुतले नाहीस तू त्यांचे कपडे? सकाळी आंघोळ केलेले कपडे आई आता दुपारी धुवत आहे. तुझे कपडे वाळवून घरात आले. मग तुझे कपडे धुवताना आईबाबांचे कपडे धुतले असते तर तुझे हात झिजले असते का गं? आरती म्हणाली, आता कुठवर मी एकटीने घरातील सर्व कामे करायची आणि फक्त आई त्यांचे आणि बाबांचे कपडे धुवत आहेत, आपले नाही. आणि तसेही दिवसभर घरामध्ये एवढे काम असते, माझा जीव कंटाळून जातो. ती महाराणी तिकडे ऐटीत माहेरी जाऊन बसली आहे आणि मी एकटीच का बरं घरातल्या कामात राबत राहू? विकास रागाने म्हणाला, हे बघ आरती, हे तू काही बरोबर करत नाहीस. आरती ही मोठ्या आवाजात म्हणाली, मला ठाऊक आहे काय चूक आणि काय बरोबर. आता यापुढे तर मी फक्त माझेच काम करणार आहे. ना मी कोणासाठी स्वयंपाक बनवणार आणि ना घरातील इतर कामे करणार. एवढे बोलून ती पाय आपटत स्वयंपाक खोलीत निघून गेली. इकडे वर्षाच्या माहेर तिचे बाबा तिच्याकडे आले आणि म्हणाले, वर्षा, आनंदचा फोन आला होता का? वर्षा म्हणाली, नाही बाबा, ते का करतील मला फोन? खरे तर तेच समस्येचे खरे मूळ आहे. वर्षाचे बाबा म्हणाले, बरं ठीक आहे, तू अजिबात काळजी करू नकोस. मी आत्ताच वकिलांना भेटून आलो आहे. मी तुझ्या सासरच्या लोकांवर हुंडाबळीची केस घातली आहे. वर्षा म्हणाली, पण बाबा, हुंड्याबद्दल तर ते कधीच काही बोलले नाहीत. बाबा म्हणाले, अगं बाळा, हे तर आम्हालाही ठाऊक आहे की आम्ही त्यांच्यावर खोटा आरोप लावला आहे. पण वकिलांचे म्हणणे आहे की आपली केस मजबूत बनवण्यासाठी हे सर्व हातखंडे वापरावे लागतात. हुंड्याचा मुद्दा गरजेचा होता. आता तू बघशील कसे मी त्यांना दिवसा चांदण्या दाखवतो ते. गुडघ्यावर बसून तुझी माफी मागतील की नाही ते बघ. हे ऐकताच वर्षाची आई म्हणाली, तुम्ही अगदी बरोबर केले आहे. त्यांना सुद्धा समजू देत की एखाद्याच्या मुलीला त्रास दिल्याचा परिणाम काय होतो. जेलमध्ये गेल्यानंतरच त्यांची अक्कल ठिकाणावर येईल. बरं बाळा, तू आता आराम कर. काळजी करण्याची काही गरज नाही. एवढे बोलून वर्षाचे बाबा आपल्या खोलीत निघून गेले. इकडे वर्षाच्या सासरी तिची मोठी जाऊ आरतीसुद्धा स्वतःचा स्वयंपाक वेगळा बनवू लागली होती. पण विकासला हे अजिबात पटत नव्हते. आज रविवार होता, त्यामुळे विकास शांतपणे बेडवर पडला होता. त्याच्या डोक्यात विचारांचे वादळ घोंगावत होते. त्यानंतर आरती त्याच्याकडे आली आणि म्हणाली, अहो ऐका, सकाळचे 10 वाजले आहेत, पण तुम्ही अजूनही नाश्ता केला नाही. रात्रीसुद्धा तुम्ही काहीही न खाता पिता झोपले होतात. आता मी नाश्ता घेऊन येते, तुम्ही पटकन हात धुवून खायला बसा. विकास म्हणाला, मी तुला एकदा सांगितले ना, मी तेव्हाच खाईन जेव्हा माझ्यासोबत तू माझ्या आईवडिलांचा स्वयंपाकसुद्धा बनवशील. ते मंदिरातून परत येतच असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा नाश्ता काढून ठेव. यावर आरती रागाने म्हणाली, अरे वा, म्हणजे अजूनही तुम्ही तीच गोष्ट पकडून बसला आहात का?
पण काहीही झाले तरी मी त्यांचा स्वयंपाक नाश्ता काहीही बनवणार नाही. आनंद म्हणाला, ठीक आहे तर मग मीही काही खाणार नाही. आरती म्हणाली, ठीक आहे मग बसा उपाशी. आनंद म्हणाला, मग मी कुठे तुला काही खायला मागितले होते. तो पुढे मोठ्या आवाजात म्हणाला, प्लीज इथून जा आणि मला एकट्याला सोड. आरतीसुद्धा रागाने म्हणाली, हे पहा, तुम्ही जर असेच वागत राहिलात तर मी सुद्धा वर्षाप्रमाणे माझ्या माहेरी निघून जाईन. विकास म्हणाला, अगं मग जा ना, तुला कोणी थांबवले आहे. आरती म्हणाली, जर तुम्हालाच माझी काही गरज नाही तर मी चालले माझ्या माहेरी. विकास म्हणाला, निघ पटकन, दरवाजा तिकडे आहे. आली मोठी शहाणी, मला माहेरी निघून जाईन अशी धमकी देणार नाही. नवऱ्याचे बोलणे ऐकून आरतीने बॅग पॅक केली. ती म्हणाली, मी तर जाते आहे, पण माझी एक गोष्ट कान उघडे ठेवून नीट ऐका. जर मी एकदा गेले तर पुन्हा काही परत येणार नाही. मग राहा तेव्हा तुम्ही तुमच्या आईबापासोबतच. एवढे बोलून ती घरातून बाहेर निघून गेली. तिकडे जेव्हा आरती तिच्या माहेरी पोहोचली तेव्हा तिला अचानक माहेरी आल्याचे पाहून आरतीचे बाबा आश्चर्यचकित झाले. ते म्हणाले, अगं बाळा, तू अचानक इथे कशी? ना फोन केलास ना येणार असल्याचे कळवलेस. आरती म्हणाली, बाबा, फोन करायला वेळ नव्हता. त्यावर तिचे बाबा म्हणाले, काय झाले बाळा, सर्व काही ठीक तर आहे ना? आरती म्हणाली, काहीही ठीक नाही बाबा. एकीकडे माझे सासू सासरे आहेत ज्यांनी माझे जगणे मुश्किल करून ठेवले आहे आणि दुसरीकडे तुमचा जावई जो माझ्याशी 2 शब्दसुद्धा नीट बोलत नाही. मुलीचे बोलणे ऐकून बाबा म्हणाले, याचा अर्थ तू तुझ्या सासरच्या मंडळींशी भांडून इथे आली आहेस? आरती म्हणाली, पण बाबा, इथे येण्याशिवाय माझ्याकडे दुसरा कोणता पर्याय नव्हता. माझी धाकटी जाऊ सासरच्या जबाबदाऱ्यांपासून वाचण्यासाठी तिच्या माहेरी जाऊन बसली आणि कामाचा सगळा भार त्या लोकांनी माझ्यावर टाकला. पण आता मी सुद्धा ठरवले आहे की मी त्या घरामध्ये सासू सासऱ्यांची कामवाली होऊन अजिबात राहणार नाही. आणि हीच गोष्ट मी माझ्या नवऱ्याला सांगितली तेव्हा त्यांनी मला घरातून बाहेर निघायला सांगितले. हे ऐकताच आरतीची आई म्हणाली, काय? सासू सासऱ्यांची कामे करावी लागतात म्हणून तू इथे आली आहेस? आम्ही तर तुला असे संस्कार दिले नव्हते. आरती म्हणाली, पण आई, सासू सासरे फक्त माझे एकटीचे आहेत का? माझ्या जावेचेही आहेत ना. मग मी एकटीनेच त्यांचे सर्व काही का करायचे? का मी एकटीनेच त्यांची सेवा करायची? नाही बाळा, तुझे विचार चुकीचे आहेत. घरातील वडीलधारी मंडळी भार नसतात. अगं उलट सासू सासऱ्यांची सेवा करायला सुद्धा नशीब लागते. आणि मला एक गोष्ट सांग बाळा, तुझे लग्न होऊन 7 वर्ष झाली आहेत. मग ह्या 7 वर्षात तुझे सासू सासरे कधी तुला रागावले आहेत का? अगं ते तर कधी तुला मोठ्या आवाजात सुद्धा बोलले नाहीत. आणि जावई बापू सुद्धा तुझी खूप काळजी घेतात, आमचा मान सन्मान करतात. तुला आठवते का, जेव्हा तुझ्या बाबांना हार्ट अटॅक आला होता तेव्हा मी एक फोन केला तेव्हा लगेचच ते मदतीला धावून आले होते. प्रत्येक संकटाच्या वेळी ते आपल्यासोबत उभे राहिले आहेत. कधीच आम्हाला मुलाची कमतरता भासू दिली नाही त्यांनी. आणि आता तूच सांग, जर त्या बदल्यात त्यांना फक्त असे वाटले की तू त्यांच्या आईवडिलांना स्वतःच्या आईवडिलांप्रमाणे सांभाळावे, त्यांची काळजी घ्यावी, मग यात काय चुकीचे आहे? पण तू तर त्यांच्याशी भांडण करून इथे आलीस. नाते दोन्ही बाजूंनी निर्माण होते, एका बाजूने नाही. बाळा, जर तुला तुझ्या नवऱ्याकडून अपेक्षा आहेत तर त्याच्या तुझ्याकडून काय अपेक्षा आहेत हे सुद्धा तू जाणून घेतले पाहिजे. आपल्या आईवडिलांचे बोलणे ऐकून आरतीने शरमेने मान खाली घातली. ती म्हणाली, आई, मला ठाऊक आहे, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. मी तर फक्त त्यांना घर सोडून जाण्याची धमकी देत होते, पण जेव्हा त्यांनी मला घराबाहेर जायला सांगितले तेव्हा त्यांचे बोलणे मी माझ्या स्वाभिमानावर घेतले. पण आई, आता मी कोणत्या तोंडाने पुन्हा सासरी जाऊ? असे बोलता बोलता आरती रडायला लागली. तिकडे दोन्ही सुनांची अवस्था पाहून कृष्णकांतराव विचारामध्ये बसले होते. तेवढ्यात सुरेखाताई त्यांच्याजवळ येऊन बसल्या आणि त्यांना टेन्शनमध्ये असल्याचे पाहून म्हणाल्या, काय झाले? काय विचार करत आहात? कृष्णकांतराव म्हणाले, सुरेखा, मी विचार करत आहे की कधी काळी आपले हसते खेळते कुटुंब होते. कोणास ठाऊक आपल्या कुटुंबाला कोणाची नजर लागली. धाकट्या सुनेचा स्वभाव सुरुवातीपासूनच थोडा आगाऊ होता, पण मोठ्या सुनेकडून मला ही अपेक्षा नव्हती. तेव्हा सुरेखाताई म्हणाल्या, मी विचार केला होता, दोन्ही मुलांचे लग्न होईल तेव्हा दोन्ही सुना घराची जबाबदारी सांभाळतील आणि आपले म्हातारपण आरामात जाईल. पण कोणाला ठाऊक होते की म्हातारपणात आपल्याला हे दिवससुद्धा पाहावे लागतील. त्यांचे बोलणे चालू होते की तेवढ्यात दारावरची बेल वाजली. कृष्णकांतरावांनी दरवाजा उघडला तेव्हा त्यांनी पाहिले तर आरती आपल्या बाबांसोबत दारात उभी होती. कृष्णकांतराव त्या दोघांना आत बोलावले तेव्हा आरतीने आपल्या सासू सासऱ्यांना वाकून नमस्कार केला. आरतीचे बाबा म्हणाले,
माझ्या मुलीकडून मी तुमची माफी मागतोय. जसे आम्हाला ठाऊक झाले की ती सासरी भांडण करून बाहेर आली आहे, तेव्हा आम्ही तिला सरळ इकडे घेऊन आलो. कृष्णकांतराव म्हणाले, अहो रावसाहेब, तुम्ही का माफी मागत आहात? मुले आहेत, चुका होणार, आणि आमची मुलगी घरी परत आली हेच आमच्यासाठी खूप आहे. काही वेळ गप्पा मारल्यानंतर आरतीचे बाबा तिला सासरी सोडून आपल्या घरी परत गेले. मोठी सून आल्यानंतर कृष्णकांतराव आणि सुरेखाताईंनी सुटकेचा निश्वास सोडला. संध्याकाळी जेव्हा विकास घरी परत आला तेव्हा बायकोला न बोलता तिच्याकडे दुर्लक्ष करत आपल्या खोलीत निघून गेला की त्याच्या मागोमाग आरतीही गेली आणि म्हणाली, अहो ऐका ना, मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे. माझ्या आईबाबांनी मला सर्व काही समजावले आहे. मी तुम्हाला वचन देते की यापुढे मी आईबाबांच्या सेवेत कोणतीच कसर बाकी ठेवणार नाही. माझ्या आईवडिलांप्रमाणे त्यांची सेवा करेन. विकास म्हणाला, आरती, मला सांग, आपले प्रेम एवढे कमजोर होते का म्हणून तू छोट्याशा कारणामुळे बॅग उचलून माहेर निघून गेलीस? आरती रडत म्हणाली, खरे तर मला घर सोडून जायचे नव्हतेच, आणि जर तुम्ही मला एकदा जरी थांबवले असते तरी मी लगेच थांबले असते. तुमच्याशिवाय जगण्याची कल्पना मी करू शकत नाही. मी तुम्हाला वचन देते, यापुढे माझ्याकडून अशी चूक कधीच होणार नाही. बायकोचे बोलणे ऐकून विकासने तिला मिठी मारली. 2-3 दिवस व्यवस्थित गेले तोवर त्यांच्या घराबाहेर पोलिसांची गाडी येऊन थांबली. पोलिसांना आपल्या घरासमोर पाहून कृष्णकांतराव आश्चर्यचकित झाले. तेव्हा एक पोलीसवाला म्हणाला, तुमच्या नावाने तक्रार दाखल करण्यात आली आहे. कृष्णकांतराव म्हणाले, काय? पोलीस केस आणि आमच्या नावावर? पण आम्ही असे काय केले? पोलीस म्हणाला, एकतर तुम्ही तुमच्या सुनेला हुंडा मागता आणि वरून तिला मारहाण करता, त्यामुळे ह्या त्रासाला कंटाळून तिच्या वडिलांनी तुमच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. कृष्णकांतराव म्हणाले, असे कसे? त्यांनी हुंडा मागण्याचा आरोप लावला आमच्यावर. आम्ही तर कधीच हुंड्याचे नावसुद्धा घेतले नाही. पोलीस म्हणाला, पण तुमच्या सुनेने तर नवरा आणि सासू सासऱ्यांवर मारहाण करून घराबाहेर काढण्याचा आरोप केला आहे. कृष्णकांतराव म्हणाले, नाही इन्स्पेक्टर साहेब, हे अगदी खोटे आहे. तिच्यावर हात उचलणे तर दूर, आम्ही तर कधी तिला बोटसुद्धा लावले नाही. त्या नवरा बायकोमध्ये आपापसात काहीतरी वाद झाला होता, त्यामुळे नाराज होऊन ती तिच्या माहेरी निघून गेली होती. मी तर तिला आणायला सुद्धा गेलो होतो. त्या लोकांसमोर माझे हातही जोडले होते, माफी मागितले, पण तरीही ते लोक ऐकले नाहीत. पोलीस म्हणाला, हे पहा, तुम्ही हे आपापसात मिटवून घेतले तर बरे होईल. जर प्रकरण न्यायालयात गेले तर संपूर्ण कुटुंब अडचणीत येईल. तुमच्याकडे 24 तासांचा वेळ आहे. एक तर तुम्ही लोक आपापसात हे प्रकरण मिटवा आणि उद्या ठाण्यात हजेरी लावा, नाहीतर आम्ही तुमच्या घरी येऊन तुम्हाला घेऊन जाऊ. पोलिसांचे बोलणे ऐकून कृष्णकांतराव आणि सुरेखाताई भीतीने थरथर कापू लागले. ते हात जोडत म्हणाले, ठीक आहे इन्स्पेक्टर साहेब, मी त्यांच्याशी बोलतो. त्यानंतर शांतपणे अंगणातल्या कॉटवर बसले. संध्याकाळी जेव्हा त्यांची दोन्ही मुले परत आली तेव्हा कृष्णकांतरावांनी त्यांना घडलेला प्रकार सांगितला. हुंड्याच्या आरोपाबद्दल ऐकून आनंद रागाने लाल झाला होता. तो म्हणाला, त्यांची हिंमत कशी झाली आपल्यावर इतका घाणेरडा आरोप करण्याची? विकास म्हणाला, हे बघ आनंद, रागाने काहीही होत नाही. तू फोन करून तिला व्यवस्थित बोल. जेव्हा आनंदने आपल्या बायकोला फोन लावला तेव्हा तिच्या वडिलांनी फोन उचलला. आनंद म्हणाला, हे काय बाबा, तुम्ही एवढ्याशा गोष्टीमुळे आमच्या विरुद्ध पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली? वर्षाचे बाबा म्हणाले, आता काय झाले? तू आमच्या मुलीवर हात उचलला, ही छोटीशी गोष्ट होती का? आनंद म्हणाला, बाबा, माझ्याकडून रागामध्ये चूक झाली, पण तुम्ही तर माझ्या आईवडिलांवर हुंडा बळीची खोटी केस केली. यामध्ये जर त्यांची काहीही चूक नव्हती. वर्षाचे बाबा म्हणाले, हे बघ आनंद, मला तुझ्याशी काहीही बोलण्याची इच्छा नाही. आता तर तू मला कोर्टातच भेट. यावर आनंद रागाने म्हणाला, ठीक आहे, तर मग जाऊ दे हे प्रकरण कोर्टात. तसेही खोट्या आरोपांच्या आधारे केस कधीच जिंकता येत नाही. एवढे बोलून त्याने फोन कट केला आणि आपले डोके धरून बसला. तेव्हा विकास म्हणाला, काळजी करण्याची काही गरज नाही. मी एका चांगल्या वकिलाला ओळखतो. थोड्या वेळातच विकास वकिलाला भेटायला गेला. केस कोर्टामध्ये गेली. घरातील प्रत्येकाला ह्या सगळ्याचा निकाल काय लागेल याची काळजी वाटत होती. पाहता पाहता अनेक महिने गेले. एके दिवशी संध्याकाळी जेव्हा विकास आणि कृष्णकांतराव कोर्टाच्या कामकाजानंतर घरी परत आले तेव्हा त्यांना पाणी देत आरती म्हणाली, काय झाले? वकील काय म्हणाले? आता ही केस कुठवर चालणार आहे कोर्टात? तेव्हा विकास हसत म्हणाला, देवाने आपले ऐकले, आपण केस जिंकलो आहोत. हे ऐकून घरातील सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. त्यानंतर आनंद म्हणाला, आई, एक नाही तर दोन आनंदाच्या बातम्या आहेत. मला सरकारी नोकरीसुद्धा मिळाली आहे.
हे ऐकताच त्याच्या आई बाबांच्या आनंदाला पारावार उरला नाही. घरामध्ये सणासारखे वातावरण निर्माण झाले. 2-3 दिवस सरले तेव्हा सुरेखाताई आपल्या पतीला म्हणाल्या, मला असे वाटते की आता आपण आपल्या आनंदासाठी एखादे चांगले स्थळ पाहायला हवे. हे ऐकताच कृष्णकांतराव म्हणाले, तू अगदी बरोबर बोलत आहेस सुरेखा. त्याने तर घटस्फोटाचे पेपर पाठवले आहेत. जर आता घटस्फोट होतोच आहे तर मग दुसरे स्थळ पाहायला काय अडचण आहे. कृष्णकांतराव पुढे म्हणाले, पण कोणताही निर्णय घेण्याआधी एकदा आनंदशी बोलून घे. तिकडे केस हरल्यानंतर वर्षाच्या माहेरमध्ये दुःखाचे वातावरण निर्माण झाले होते. या दरम्यान वर्षाच्या भावाचे सुद्धा लग्न झाले होते. त्यामुळे आता वर्षा तिच्या भावजेच्या डोळ्यांमध्ये खटकू लागली होती. चिंताग्रस्त असलेले वर्षाचे बाबा आपल्या पत्नीला म्हणाले, या वकिलांच्या चक्करमध्ये आपले खूप मोठे नुकसान झाले आहे आणि त्या लोकांचे नशीब तर उघडले. आता तर आनंदला सरकारी नोकरीसुद्धा मिळाली आहे. हे ऐकताच वर्षाची आई चकित झाली आणि म्हणाली, काय सरकारी नोकरी? आपण काय विचार करत होतो की त्यांना आपण जेलची हवा खायला घालू, पण सर्व काही आपल्यावरच उलटले. तेव्हा वर्षा तिथे येऊन बसली आणि तिची आई तिला म्हणाली, असू देत, आता जे व्हायचे ते झाले. पण त्या पुढे म्हणाल्या, अहो तुम्ही आपल्या वर्षासाठी स्थळ बघायला सुरुवात करा. एखादा चांगला मुलगा पाहून तिचे हात पिवळे करा. तेव्हा वर्षा म्हणाली, आई हे काय बोलत आहेस? आणि काय गरज आहे दुसरे लग्न करण्याची? जर ते लोकसुद्धा तसेच निघाले तर काय करायचे? मला आता लग्न वगैरे करायचे नाही. त्यावर तिचे बाबा म्हणाले, अगं बाळा, तू स्वतःच्या हाताने घटस्फोटाच्या पेपर्सवर सही केली आहेस ना, मग आणखी किती दिवस तुला इथे ठेवून घ्यायचे? लग्न तर तुला करावेच लागेल, नाहीतर शेजारचे नातेवाईक लोक सर्वजण कुजबूज करायला लागतील. 100 प्रश्न विचारतील, तेव्हा आम्ही काय करायचे? वर्षा रागाने म्हणाली, बाबा म्हणजे आता तुम्हाला माझ्यापेक्षा नातेवाईकांची काळजी वाटत आहे. आणि जेव्हा मी माझे सासर सोडून इथे आले होते तेव्हा तुम्ही मला म्हणाला होतात, बाळा ही घर तुझे आहे, इथे तू आरामात राहा, काही काळजी करण्याची गरज नाही. मग आता काय झाले? आई म्हणाली, अगं आम्ही असे कधी म्हणालो होतो? हे घर तुझे नाही, पण आमचंही समजून घेण्याचा प्रयत्न कर. मला सर्व काही समजते आई. आई आता तुझी सून आली आहे ना, म्हणून आता तुला माझे ओझे वाटत आहे. आई म्हणाली, अगं तसे काही नाही, पण लग्न तर तुला करावेच लागेल. याशिवाय तुझ्याकडे दुसरा पर्याय नाही. तेव्हा वर्षा खाली मान घालून अडखळत म्हणाली, आई एक पर्याय आहे. तुम्ही दोघे माझ्या सासरी जाऊन माझ्या सासरच्या मंडळींना बोला, त्यांची माफी मागा. मुलीचे बोलणे ऐकून वर्षाचे बाबा तिच्यावर भडकले आणि म्हणाले, अच्छा, जेव्हा तुझे सासरे तुला इथे घेऊन जाण्यासाठी आले होते तेव्हा तू जायला नकार दिला होतास. ते माझ्यासमोर हातही जोडत होते, पण आम्ही सुद्धा तुझ्या बोलण्यात येऊन त्यांना खूप काही ऐकवले आणि घरातून बेइज्जत करून बाहेर पाठवले. आणि आता मी त्यांच्याकडे जाऊन त्यांची माफी मागू? वर्षा म्हणाली, जे चूक झाली ती झाली, पण स्वतःच्या मुलीसाठी तुम्ही तिथे जाऊन त्यांच्याशी माफी तर मागू शकता ना. वर्षाची आई म्हणाली, तू बरोबर बोलतेस, पण थोडेसे झुकल्याने आपल्या मुलीचे संसार पुन्हा व्यवस्थित होणार असेल तर यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? आणि तसेही एवढी गोष्ट मोठी नव्हती. आनंद एवढाच म्हणाला होता की सून होण्याच्या नात्याने सासू सासऱ्यांची सेवा तुला करावी लागेल. वर्षा म्हणाली, बाबा मी माझ्या सासू सासऱ्यांची खूप चांगल्या प्रकारे सेवा करेन, कधीच त्यांना तक्रार करण्याची संधी देणार नाही. हे ऐकताच वर्षाचे बाबा म्हणाले, आमच्या मुलीने बालिशपणा केला आणि आम्हीही तिच्या बोलण्यात येऊन मूर्खपणा केला होता. जेव्हा तिचे सासरे तिला घेऊन जायला आले होते तेव्हाच तिला पाठवले असते तर प्रकरण एवढे पुढे गेले नसते. दुसऱ्याच दिवशी वर्षा आणि तिचे आई बाबा कृष्णकांतरावांच्या घरी गेले आणि वर्षा रडत आपल्या सासू सासऱ्यांचे पाय धरत म्हणाली, मला माफ करा बाबा, मी यापुढे अशी चूक करणार नाही. कृष्णकांतराव म्हणाले, अगं बाळा, यात तुझी काय चूक होती? चूक तर आमची होती, ज्यामुळे आम्ही रोज तुला मारहाण करत होतो, बाहेरून हुंडा घेऊन ये म्हणून त्रास देत होतो. आणि एवढेच काय, पण तुला मी धक्के मारून घराबाहेर सुद्धा काढले होते. काय आप्पासाहेब, हेच सांगितले होते ना तुम्ही पोलिसांना? तेव्हा वर्षाचे बाबा म्हणाले, नाही कृष्णकांतराव, असे बोलून आम्हाला मान खाली घालायला लावू नका. आमच्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. यावर सुरेखाताई हात जोडून म्हणाल्या, बघा आप्पासाहेब, आधी तुमच्यामुळे आम्हाला खूप त्रास सहन करावा लागला होता. कितीतरी रात्री आम्ही जागून काढल्या. कोर्ट केसमुळे आमची खूप बेइज्जती झाली ती वेगळीच, आणि बरेच काही ऐकवले तुम्ही लोकांनी आम्हाला. आता आमच्या मुलाला सरकारी नोकरी लागल्याची बातमी मिळाली तेव्हा आमची माफी मागायला आला आहात का? जेव्हा हे बोलणे चालू होते त्यावेळेस आनंद घरी आला आणि समोर वर्षाला पाहून त्याला तिचा खूप राग आला. त्याला त्याचा राग अनावर झाला. तो म्हणाला, आमच्यासोबत एवढे काही करून सुद्धा तुझी हिंमत कशी झाली इथे येण्याची?
तो मोठ्या आवाजात बोलत होता. हे ऐकून वर्षाचे बाबा हात जोडत म्हणाले, मला ठाऊक आहे बाळा, तुझा राग योग्य आहे, पण शक्य असल्यास आम्हाला माफ कर. कृष्णकांतराव म्हणाले, हे पहा अप्पासाहेब, तुमच्या मुलीने जे काही केले ते तिने नकळत केले आणि तिची साथ देऊन तुम्ही दोघांनी तिचे चांगले घरसुद्धा उद्ध्वस्त केले. मुलांनी चुका केल्यानंतर आईवडिलांनी त्यांना समजावून सांगितले पाहिजे, ना की त्यांची साथ देऊन त्यांच्या चुकीला प्रोत्साहन दिले पाहिजे. असो, आता आपल्या नात्यात अशी गाठ पडली आहे की ती सोडवणे शक्य नाही. आणि तसेही आम्ही आनंदसाठी मुलगी पाहिली आहे आणि लवकरच तिच्याशी त्याचे लग्न होणार आहे. त्यामुळे हे चांगले होईल की तुम्ही आम्हाला माफ करा आणि इथून निघून जा. हे ऐकून वर्षा सासऱ्याचे पाय धरत म्हणाली, बाबा मला फक्त एक संधी द्या. शेवटचे मला माफ करा. मी कधीच तुम्हाला तक्रार करण्याची संधी देणार नाही. आनंद म्हणाला, घटस्फोटाचे पेपर तूच पाठवले होतेस ना? मग आता इथे काय घेऊन जायला आली आहेस? आत्ताच्या आता इथून निघ, नाही तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. हे ऐकून वर्षाचे बाबा हात जोडत म्हणाले, ठीक आहे बेटा, चूक तर केली आहे, त्यामुळे भोगावी तर लागेलच ना. निघतो आम्ही. असे बोलून ती जशी जायला वळली तेव्हा कृष्णकांतराव म्हणाले, थांबा. आणि मग सुरेखाताईंकडे पाहत म्हणाले, सुरेखा, आनंदच्या लग्नासाठी आम्ही फक्त हो म्हणालो आहोत. जर आम्ही त्यांना नकार दिला तर जास्तीत जास्त आमची थोडीफार बदनामी होईल. पण मुलांच्या चुकांसाठी तिला माफ न करता जर आम्ही ह्या दोन्ही नात्यांना कायमसाठी संपवले तर आमच्याकडून खूप मोठे पाप घडेल. सुरेखाताई म्हणाल्या, तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात, पण आनंद यासाठी तयार होईल का? आता सर्वांच्या नजरा आनंदवर होत्या, पण आनंद शांत होता. त्याची मौनावस्था सर्वांना त्रासदायक वाटत होती. त्याने एक नजर उचलून वर्षाकडे पाहिले आणि म्हणाला, वर्षा, खरे बोलायचे तर मला कधीच तुझ्यापासून वेगळे व्हायचे नव्हते. पण जे तू माझ्या आईवडिलांसोबत केले होते ते मला अजिबात सहन झाले नाही. पण मला याचा आनंद आहे की तुला तुझ्या चुकांची जाणीव झाली. चूक तर कुठे ना कुठे माझ्याकडून सुद्धा झाली होती. रागामध्ये मी तुझ्यावर हात उचलला होता. पण आता वर्षा माझ्या आयुष्यात परत ये. मला तुझी गरज आहे. आनंदचे असे बोलणे ऐकून वातावरण आनंदी झाले. दोन्ही कुटुंबांनी मागचे सगळं विसरायचे ठरवले आणि आनंद आणि वर्षा पुन्हा एकत्र आले. तर मित्रांनो, एकीकडे आरतीचे आईबाबा होते ज्यांनी आपल्या मुलीला तिची चूक सांगून त्याच वेळी योग्य पाऊल उचलले. तर दुसरीकडे वर्षाचे आईबाबा होते ज्यांनी तिला समज देण्याऐवजी बदला घेण्याच्या उद्देशाने पोलिसात खोटी तक्रार दाखल करून आपल्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा घाट घातला होता. या कथेतून आपण हे शिकले पाहिजे की काहीही विचार न करता छोट्याशा गोष्टींमुळे असे कोणतेही पाऊल उचलू नये ज्यामुळे आपल्याला आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.